आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर। मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईसाठी एकात्मिक पूर नियंत्रणाचा 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्र सरकारने सादर केलाय। या आराखड्यात शहरातील 370 पूरग्रस्त हॉटस्पॉट निश्चित करण्यात आले असून पाऊस आणि भरती एकाच वेळी आल्यास अवघ्या 30 मिनिटांमध्ये पाणी बाहेर काढण्यावर भर देण्यात आलाय। एकात्मिक पूर नियंत्रणाचा एक आराखडा 13,000 कोटी रुपयाचा आपण तयार केलाय। हा आराखडा केंद्र सरकारला आपण सादर केलेला आहे। केंद्र सरकारच्या मान्यतेने या आराखड्याची अंमलबजावणी आपण सुरू करणार आहोत, ज्यामध्ये साधारणपणे शहरातले 370 हॉटस्पॉट आहेत, हे त्या ठिकाणी संपतील। आणि ते झाले तर मुंबईसारखा शहर की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचवेळी जर भरती आली तर भरती, कारण मुंबईचं पावसाचं पाणी समुद्रात न्यावं लागतं, भरती ते पाणी समुद्रात येऊ देत नाही। आणि म्हणून या 370 हॉटस्पॉटवर 30 मिनिटात पाणी बाहेर कसं निघेल अशा पद्धतीनं हा 13,000 कोटीचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे, की ज्यामुळे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपला प्रयत्न आहे की मुंबईला हे जी काही समस्या दरवर्षी भेडसावते त्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला